साबुदाणा खीर करायला खूप सोपी आहे आणि चवीला खूप जबरदस्त लागते. नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. महाशिवरात्री जवळ आलेली आहे, तर उपवासासाठी तुम्ही ही साधी सोपी साबुदाणा खीर बनवू शकता. चवीला खूप जबरदस्त लागते किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्ही पुडिंग म्हणून ही खीर बनवू शकता. यासाठी आपल्याला सगळ्यात आधी शाबू भिजवायचे आहेत. तर तुम्हाला जेवढी खीर करायची आहे 1 कप 2 कप त्या पद्धतीने शाबू भिजत घाला. आदल्या दिवशी शाबू भिजवायचे आहेत. यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे व एक 5 मिनिट या पाण्याला असंच ठेवायचं आहे. त्यानंतर जे वर पाणी आहे ते काढून टाकायचं आहे. असं केल्याने काय होतं तर शाबू छान भिजतात. थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे जेणेकरून मऊसूत असे शाबू भिजले जातील. तर दुसऱ्या दिवशी सकाळी येथे शाबू पूर्णतः छान असे भिजले गेलेले आहेत. चला तर मग खीर बनवूयात. एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकता, पण तुपामुळे खूप जबरदस्त चव येते खिरीला. तर तूप घातल्यानंतर आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे, ज्याच्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता, मनुके, तुम्हाला जर अक्रोड घालायचे असेल तर अक्रोड, असं तुम्ही सगळे ड्रायफ्रूट्स यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. छान असे भाजून घेतल्यानंतर त्याच तुपामध्ये जे आपण शाबू भिजवलेले आहेत ते घालणार आहोत. 1 वाटी भिजवलेले शाबू मी इथे वापरलेले आहेत. 1 मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण दूध घालणार आहे. तर मी इथे पावशेर दूध घातलेले आहे 1 वाटी शाबूसाठी. ही खीर आपण पूर्णतः दुधामध्ये करणार आहे, त्यामुळे खूप छान चव येते. तुम्हाला जर पूर्ण दुधामध्ये करायची नसेल तर तुम्ही हाफ यामध्ये पाणी घालू शकता. आता याला असंच थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. जोपर्यंत शाबू पूर्णतः ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत एक 5-7 मिनिट लागतात त्याला. यामध्ये जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही यामध्ये केसर घालायचं आहे, नाही घातलं तरी चालतं. त्याचबरोबर वेलची व जायफळची बारीक पावडर टाकायची आहे, ज्यामुळे खूप छान असा सुवास येतो. व जे ड्रायफ्रूट्स आपण भाजले होते तेही टाकायचे आहेत, म्हणजे छान ते शिजले जातील. आता शाबूला छान असं शिजवून घ्यायचं आहे. एक 5 मिनिट तरी शिजवून घ्यायचं. तुम्हाला लगेच कळून येईल, जेव्हा शाबू पूर्णतः ट्रान्सपरंट दिसतील तेव्हा ते शिजले गेलेले असतात. आता यामध्ये चवीनुसार साखर घातलेली आहे. साखर घातल्यानंतर याला 3 ते 4 मिनिट छान शिजवायचं आहे आणि एकदा, जेणेकरून साखरेचा जो कच्चापणा आहे तो पूर्णतः गेला पाहिजे. खाली लागू नये म्हणून हलवत राहायचंय. तर छान असं शिजल्यानंतर गॅस बंद केला व आपली खीर तयार आहे. तुम्ही ही खीर अशीच गरमागरम खाऊ शकता, ज्याला तुम्ही साबुदाणा खीर म्हणून खाऊ शकता, किंवा उन्हाळ्यामध्ये हेच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं व थंडगार करून पुडिंग म्हणून खाऊ शकता. तसंही खूप जबरदस्त लागतं. एकदम सोपी व साधी रेसिपी आहे. तुम्ही खाताना याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकून सर्व करू शकता. चवीलाही खूप मस्त आहे व करायला पण एकदम सोपी आहे. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनलवर खूप साऱ्या उपवासाच्या रेसिपी आहेत, नक्की चेक करा. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.